सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कामाशी संबंधित गोष्टींसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला चांगले अनुभव येतील. शेतकऱ्यांची तुम्हाला कामामध्ये साथ मिळेल. तुमचा स्वभाव मधुर असल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यापारामध्ये तुम्हाला लाभ होईल. कामाची तुमच्या प्रशंसा होईल आणि पदोन्नती होण्याचे देखील योग आहेत. आज तुम्हाला तुमचे जुने मित्रमंडळी भेटतील. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा पैशांशी संबंधित गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण असेल. आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा होताना दिसेल. तुमची सर्व कामं ही सुरळीत होतील. तुम्हाला तुमचे जुने मित्र आजच्या दिवशी भेटतील. त्यांच्यासोबत तुम्ही छान गप्पा गोष्टी करत वेळ व्यतीत कराल. लेखकांसाठी दिवस चांगला असेल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. काही जणांना नोकरीमध्ये थोडासा संघर्ष हा करावा लागेल. तुम्हाला आज व्यवसाय नोकरीमध्ये चांगले अनुभव येतील. सहकाऱ्यांची साथ तुम्हाला कामामध्ये मिळेल. तुमचा स्वभाव मधुर असल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यापारामध्ये देखील तुम्हाला चांगला लाभ होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या नशिबाची संपूर्णपणे साथ मिळेल. आज कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला थोडासा आराम मिळेल. काही निर्णय हे तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या मनावरची मरगळ दूर होईल. तुम्ही अगदी उत्साहानं कुठलंही काम कराल. एखादी शुभवार्ता तुम्हाला अचानक मिळू शकते, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत मस्तपैकी गप्पा गोष्टी करण्यामध्ये घालवाल. जर तुम्हाला तुमचा एखादा नवीन मित्र तयार करायचा असेल तर ती गोष्ट आज शक्य आहे. तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल किंवा त्यांनी मागितले असतील तर पैसे बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत कधीच मिळणार नाहीत. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांशी मिळून मिसळून वागावं लागेल. तुमच्या सहकाऱ्यांची तुम्हाला कामामध्ये चांगली मदत होईल. आज तुम्ही पैसे कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. कुटुंबामध्ये देखील तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. खाण्यापिण्याच्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 52% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घ्याल. त्यांच्या गरजा पूर्ण कराल. कुटुंबासाठी आज तुम्ही आवर्जून वेळ काढाल आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित पैशांचं नियोजन हे करावं लागेल. वायफळ खर्च तुम्ही टाळा, अन्यथा तुमचं बजेट बिघडू शकतं. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यश मिळताना दिसेल. तुम्ही तुमचे पैसे योग्य कामामध्ये खर्च कराल. आज विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यामध्ये यशस्वी होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फारसा फायदा होताना मात्र आज दिसणार नाही. कोणालाही पैसे उधार देण्याचा आज विचार करू नका, कारण ते मिळण्याची पुन्हा शाश्वती नाही. आज संध्याकाळी तुम्ही कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढा. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला घेऊन जा.
त्यामुळे तुम्हाला आज रात्री प्रणय सुख मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित पैशांचं नियोजन हे करावं लागेल. वायफर खर्च तुम्ही टाळा, अन्यथा तुमचं भविष्यातलं बजेट बिघडू शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा पूर्ण उत्साहानं भरलेला असेल. कुटुंबासोबत तुमचा वेळ छान मजा मस्ती करण्यात जाईल. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला आज धनलाभ होऊ शकतो. मेहनतीचं तुम्हाला चांगलं आज फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. एखाद्या कामामध्ये तुम्हाला वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला मात्र ऐकावा लागेल. आज विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यामध्ये यशस्वी होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फारसा फायदा होताना मात्र दिसणार नाही. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये थोडीशी बेचैनी तुम्हाला जाणवेल. तुमचं मन अस्वस्थ झाल्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य थोडंसं बिघडेल. तुम्ही विनाकारण स्ट्रेस घ्याल. विद्यार्थ्यांचं मन काही अभ्यासामध्ये लागणार नाही. आज तुम्ही भविष्यासाठी आर्थिक प्लॅनिंग कराल. नोकरीमध्ये काही अडचणी येण्याच्या तुम्हाला दाट शक्यता आहेत, त्यामुळे संधी तुम्ही शोधू शकता किंवा थोडेसे अलर्ट राहू शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होण्याचे चांगले योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. कामामध्ये सर्जन तुमची प्रशंसा करतील. बॉस तुमच्या मेहनतीवरती खुश असतील. नवीन आयडिया तुम्हाला भविष्यामध्ये फायदा देईल. कुटुंबासोबत एखादं शुभ कार्य तुमचं घडेल. आज आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळताना दिसतंय. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात तुमची अगदी प्रसन्नतेनं होईल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या लाभाच्या संधी आहेत. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचे देखील योग बनत आहेत. व्यापारामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. मुलांचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये आधार मिळेल. मुलं बिझनेस जॉईन करतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ आणि चिंतित असाल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगले यश प्राप्त होईल. व्यापारामध्ये नवीन करार होतील. तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्यानं आज चांगले पैसे कमवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.